कर भरून भरून सामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय, पण तरी सरकारच्या तिजोरीचं पोट मात्र भरता भरत नाहीये. आता अगदी उद्या देशाचं बजेट जाहीर होणार आहे आणि या बजेटमध्ये सुद्धा पैशांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळेल. पण हा पैशांचा पाऊस कुठून झालाय माहितीये का? सरकारच्या तिजोरीमध्ये जो पैसा जातो ना, तो मुळात आपल्याच खिशातून जातो. तुम्ही कर भरताना तोच हा सगळा पैसा आहे. तुम्ही शॉपिंग केलीत की कर भरावा लागतो, तुम्ही गाडी घेतली की कर भरावा लागतो, तुम्ही अगदी चहा पिला तरी सुद्धा तुम्हाला टॅक्स लागतो आणि ह्या सगळ्याचा पैसा हा सरकारच्या तिजोरी जातो. तरी सुद्धा आपले रस्ते धड नाहीयेत, आपली आरोग्य व्यवस्था ढासळली आहे, आपले सगळे शहरे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गेले आहेत, शिक्षण व्यवस्था कोलमडलेली आहे. अशा सगळ्या गोष्टी कोलमडल्या असताना देखील आपण भरमसाठ पैसे कर रूपामध्ये या सरकारच्या तिजोरीत टाकतो. दरवर्षी असाच भरमसाठ भरभक्कम पैशांचा बजेट जाहीर होतो आणि त्यातून निष्पन्न काय होतं तर काहीच नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने सरकार आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करते ना, त्याच पद्धतीने जरा जनतेने देखील थोडं आपल्या बरोबर काय होतं याचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्यावरती आवाज उठवला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उद्याच्या बजेटमध्ये आपल्याला काय आश्वासनं दिली जाणार आहेत? बरं, गेल्या वर्षी दिलेली आश्वासनं या वर्षीपर्यंत पूर्ण तरी झाली आहेत का? या सगळ्यावरती नक्की विचार करा आणि असेच विचार जाणून घेण्यासाठी एक विचारला नक्की फॉलो करा.